हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आणि नवीन व्हिडिओमध्ये पण. तर आज आहे सोमवार. आज मी घेऊन जात असते साईला फिजिओथेरपीसाठी. पण आज साईची तब्येत बरी नाही आहे. त्याला थोडं ताप आला आहे आणि सर्दी पण झाली आहे. तर त्याच्यासाठी मी त्याला घेऊन नाही जाणार आहे. त्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे कारण सर्दीवरचं औषध नाही आहे घरी. हे जे तापावरचं औषध आहे आणि ते पण आत्ताच आणलं होतं. गेल्या आठवड्यातच त्याला ताप आला होता तेव्हा घेऊन आले होते मी. तर तेच आत्ता सध्या तरी पाजते. एवढा ताप नाही आहे पण सर्दी झाली आहे खूप. त्याच्यामुळं मग त्याचा चेहरा पण उतरला आहे आज. थांब जरा, सायदा त्याला औषध पाजते ना. चला तर मग मी त्याचं आवरते कारण आमच्या इथला दवाखाना 11 वाजता उघडतो. तर मग त्याचं आवरून त्याला मी नेते. आता 10 वाजले तर 1 तास तर होईल. आज काय त्याला आंघोळ नाही घालणार आहे कारण त्याला सर्दी झाली आहे. तर त्याच्यामुळे चला तर मग बघूया आपण. तर आत्ता वाजले संध्याकाळच्या 6 आणि मी म्हटलं चला स्वयंपाक बनवून घ्यावा कारण दुपारी तर व्हिडिओ काढायला जमला नाही. साई खूपच चिडचिड वगैरे करत होता तर त्याच्यामुळे मग नाही काढला व्हिडिओ. आणि आता मी बनवली आहे माझ्यासाठी कॉफी आणि आरुषसाठी पण कॉफी बनवली आहे. तर तुम्ही बघू शकता मी कॉफी अशीच बनवते. खरं तर मी कॉफी पीत नाही, कधीतरीच पिते, नाही तर मी चहाच घेते. तर आता म्हटलं कॉफी होती तर कॉफी बनवावी. तर आरुष पण म्हटला मला कॉफी आरुष कॉफी प्यायची तुला? इकडे बघ, इकडे बघ की. कॉफी प्यायची? प्यायची ना? ठीक आहे. तर मग आता मी कॉफी घेणार आहे दोघं पण. तर व्हिडिओ कंटिन्यू कर. तर आज मी बनवणार आहे टॅमॅटोची चटणी आणि भाकरी. चला तर बघूया आपण. तर तुम्ही बघू शकता इथे मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. तर आधी मी भाकरी करून घेणार आहे. तर कधी पण ज्वारीचं पीठ ज्वारी दळून आणताना त्यामध्ये तांदूळ टाकत जावा कारण तांदूळ टाकल्याने भाकरी खरंच खूप छान होतात. मी नेहमी तसंच करते. तर तुम्ही बघू शकता इथे माझी एक भाकर रेडी झालेली आहे. आणि तर मी स्वयंपाक लवकरच करून घेते कारण साईला कोणी घेतलं की त्या वेळातच माझा स्वयंपाक म्हणजे करावा लागतो मला. त्यामुळे मी लवकरच स्वयंपाक करून घेते. त्याच्यानंतर मग त्याला घेऊन बसावं लागतं ना म्हणून. तर तुम्ही बघू शकता तांदूळ मिक्स केल्याने ज्वारी पण पीठ पण खूप छान मळायला येतं. तर इथे माझी भाकर रेडी झालेली आहे. भाकरी झाल्यानंतर मी लगेचच टॅमॅटो चिरून घेतले. टॅमॅटो चिरून मी पाण्यामध्ये ठेवले आहेत आणि त्याच्यानंतर मग कढईत टाकले तेल. तर ते तेल तुमच्या ह्याने तुम्ही टाकू शकता कमी जास्त. त्याच्यानंतर मग मी टाकलेला आहे कांदा. तेल थोडं गरम झालं की त्याच्यात कांदा टाकलेला आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे. कांदा थोडा लालसर झाला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे टॅमॅटो. तर तुम्ही बघू शकता टॅमॅटो टाकल्यानंतर ते परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं ते पण परतून घ्यायचं चांगलं. त्याच्यानंतर मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ. मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी मीठ टाकून घेतलं आहे आणि एकदा परतून घेतलं. त्याच्यानंतर टाकले मसाले. घरातले सगळे मसाले मी टाकले आहेत. तर हळद, गरम मसाला आणि हा आहे आमचा घरचा मसाला जो की माझी मम्मी दरवर्षी बनवते. तर मी मम्मीकडूनच बनवून घेते कारण मला तर काही जमत नाही तो. तर तुम्ही बघू शकता आणि त्याने चव पण खूप छान येते भाजीला. तर हे मसाले सगळे परतून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मसाले सगळे एक म्हणजे परतून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यावर टाकले झाकण आणि तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात टॅमॅटोची चटणी रेडी झालेली आहे. त्याच्यामध्ये एकदम थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मी
आणि कूट टाकल्यानंतर पण 1-2 मिनटं ते परतून घेतलं आणि आपली टॅमॅटोची चटणी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.